नजरीच रिअल का म्हणतात माहिती आहे, ही गोष्ट खरीच आहे. मी आत्ता जस्ट इंस्टाग्राम आहे ना चेक करत बसले होते, थोडंच असंच रील वगैरे बघत बसले होते. तिथे एक मुलाचा व्हिडिओ आला होता. 10K सबस्क्रायबर झाले म्हणून, म्हणजे 10K त्याचे फॉलोअर्स झाले म्हणून. मी म्हणलं चला इंस्टाग्रामवरती 10K झालं म्हणजे छान, म्हणून मी पण सबस्क्राईब केलं, त्याच्या चॅनलला लाईक केलं की ठीक आहे, कोणीतरी आपल्याला पण सपोर्ट केला तरच आपण पुढे जातोय. मग मला वाटलं आपण पण त्याला सपोर्ट करावा म्हणून मी त्याला फॉलो केलं. मग परत फॉलो केल्यावर त्याचं दुसरं नोटिफिकेशन अर्ध्या एक तासात आलं की माझे 250 फॉलोअर्स सडनली कमी झाले म्हणून. मी अशी होते की असं कसं काय एकदमच अर्ध्या तासामध्ये एवढा लगेच डिफरन्स. म्हणून मी त्याचा तो व्हिडिओ बघितला पूर्ण. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझ्या जवळच्याच लोकांनी माझं 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले म्हणून त्याने व्हिडिओ जो टाकला होता ना तो बघून कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं टाकायच्या ऐवजी त्या लोकांनी त्याला अनफॉलो केलं. त्याचे फॉलोअर्स सडनली 250 कमी झाले. मग ते त्याचे जवळचे ऑफिसमधले रिलेटिव्ह वगैरे असे होते, असं त्याचा व्हिडिओ होता ना. ऐकून एवढं वाईट वाटत होतं ना. पण त्यात त्याने एक गोष्ट अशी सांगितली की ज्यावेळी त्याचं 9,999 फॉलोअर्स झालते ना, त्यावेळी अनोळखी एका व्यक्तीनं आहे ना त्याची हेल्प केली होती. ते एक फॉलोअर कंप्लीट करून त्याचा 10Kचा व्हिडिओ बनवून त्या मुलाला पाठवलं होतं. की म्हणजे अनोळखी मुलांना त्याच्यासाठी एवढे कष्ट घेतलेले, आणि जे ओळखीचे समजून त्याला असं वाटत होतं ना की जे आपले चांगले आहेत, आपले शुभ चिंतक आहेत, जे शुभ होताना चिंतत होते ना, त्या लोकांनी त्याला अनफॉलो करून त्याचं चॅनल, ठीक आहे जे पण व्हॉट एव्हर इट इज, तो आज ना उद्या तो कम्प्लीट करेलच त्याचं तो चॅनल. पण म्हणजे बघा की काय लोकांची मेंटॅलिटी असते. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की जे पण करायचं आहे ते तोंड बंद ठेवायचं, स्वतःपुरतं करत राहायचं. अनोळखी लोकच तुम्हाला सपोर्ट करतील, ओळखीचे कोणीही करणार नाही. अपेक्षा 0. थँक्यू. असंच माझ्या व्हिडिओला बघत राहावा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. पण जमलं तर तुषार फिटनेस या नावाने त्या मुलाचं अकाउंट आहे, तर तुम्हाला जमलं तर नक्की त्या अकाउंटला फॉलो करा. थँक्यू. बाय.